हॅलो. हा नमस्ते सर, बोला. हा बोला. इन्क्युबेटर तुमच्याकडून जे घेतले होते ना ते हा अतिशय चांगले आहेत आणि त्याच्यामध्ये मी 125 अंडी ठेवले होते. तर बर ते एका मशीन मधून आता माझे 97 पिल्ले निघलेत बर. आणि 120 अंडी त्याच्यात ठेवले होते. हम्म. त्याच्यातून 95 पिल्ले निघलेत आता माझे. अच्छा, मग छान रिझल्ट आलाय म्हणजे. चांगला काय चांगला रिझल्ट. रिझल्ट चांगला येण्यासाठी काय केलं तुम्ही? अंडी कोणती वापरलीत म्हणजे? प्युअर गावरान कोंबडींचे. प्युअर गावरांची होती आणि किती दिवसाच्या आतली अंडी होती? ते 5 दिवसाची अंडी होती, 5 बरोबर. दिवसाच्या आतील. हा, आता तुम्ही ते अंडे स्वतःकडचे आहेत का कोण बाहेरून घेतले? नाही स्वतःकडचे. स्वतःकडचे. ठीक आहे, ओके ओके. त्याच्यामध्ये त्यामुळे आणि तुमचा अजून रिझल्ट एक चांगला गोष्ट, आला. ते पिल्ली जन्मल्यानंतर तुमची 1 ते 21 दिवसामध्ये जे संगोपन केलं जाते पिल्लांचं, ब्रुडिंगचे व्हिडिओ. हा ब्रुडिंग, हा हा ते व्हिडिओ मी बघतोय हा. आणि त्याचा पण खूप चांगला रिझल्ट आला. कारण कसा फायदा झाला तुम्हाला? ह्याच्या अगोदर मी काय करत होतो, लेक्झिन पावडर 6व्या-7व्या दिवशी वापरत होतो. हा त्यामुळे त्याच्या पिल्लांना जे विष्ठा चिटकत होती हा हा पाठीमागच्या हा भागात, हा बरोबर. तर तुम्ही त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दुसऱ्या दिवशीच सकाळी EKRC वापरलं जाते आणि संध्याकाळी मल्टीस्टार आणि लेक्झिन दिलं जाते. मी बरोबर आता ही बरोबर. ट्रीटमेंट 3 दिवस झालं पिल्लांना केलोय, हम्म. पण आता ती विष्ठा चिटकणे किंवा असं काही नाहीये. एकदम बरोबर. इझी, चांगले खेळायला लागलेत व्यवस्थित. बरोबर बरोबर. असे व्हिडिओ चांगले, म्हणजे त्या व्हिडिओचा त्याचा पण चांगला तुम्हाला उपयोग उपयोग झाला. झाला थोडक्यात. हो, चांगला उपयोग झाला हा. त्याचा. म्हणजे आपण त्यासाठी सांगतोय हम्म. की शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे. जितकं आम्हाला फ्रीमध्ये देता येते तितकं आम्ही प्रयत्न करतो की शेतकऱ्यांना ते फ्रीमध्ये दिलं पाहिजे आणि ते चांगली मिळालं गोष्ट पाहिजे वाटली सर बेसिक. तुमची, की तुम्ही इन्क्युबेटर घेतला आणि विषय कट झाला असं काही नाही. मध्ये मशीन जरा असं म्हणजे मला समजत नव्हतं किंवा काय प्रॉब्लेम आला, तुम्हाला फोन केलं की लगेच तुम्ही मला सांगत होता फोनवर, लगेच ते सॉल्व्ह होत होतं. म्हणजे जे स्ट्रेस असते ना बाकीचा, हो तो स्ट्रेस राहिला नाही मला आणि बरोबर. त्यामुळे तुम्ही चांगलं मला ट्रीट केला, चांगली हे दिल्याबद्दल चांगलं वाटलं. आता बाकीच्या सुरुवातीला मी 10च मशीन घेणार होतो, पण आपली 4 चर्चा घेऊन झाली दिले. होती. हो बरोबर. हो, आणि 10च घेणार होतो, पण आता 4 पहिला रिझल्ट बघूया म्हटलं. आता चांगला रिझल्ट आहे. आता पुढचं मशीन घ्यायची तयारीत आहे. आता तुम्ही 4 मशीन घेतल्या म्हणजे 400 अंडी लावली, बरोबर ना? बरोबर आता बरोबर. 400 अंड्याची ऑटोमॅटिक मशीन घ्यायला गेला तर कितीला मिळाली असती? जाते नाही म्हटलं तरी 35 ते 40 हजारच्या बरोबर दरम्यान. नाही? आणि आता ह्या तुम्हाला किती मिळाल्या? हे 10,000 मध्ये झालं आपलं. रिझल्ट सेम आला. रिझल्ट छान आहे सोडा, हा, काय म्हणजे प्रॉब्लेम नाही. शेतकऱ्यांनी सुद्धा सुरुवातीला, आता तुम्ही कसं केलं, अनुभव घेतला. आता तुम्ही 10 पण तुम्ही एक हुशार आहात किंवा आपली चर्चा झाली तेव्हा तुम्हाला मी म्हटलं की बाबा 10 घेण्यापेक्षा तुम्ही 2-4 पासून सुरुवात करा. तुम्हाला अनुभव बरोबर. आला, तुम्हाला कॉन्फिडन्स आला. आता तुम्ही 10 काय 50 जरी घेतल्या तरी काय प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही ऑटोमॅटिक घेतलं तरी पण तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. पण सुरुवात करत असताना कमी बजेटमध्ये कसा फायदा होईल. आता समजा तुमची त्याच्यामध्ये 95 पिल्लं निघाली, ठीक आहे. मी 80 पिल्लं ऍव्हरेज पकडतोय. किती पकडतोय? फक्त 80 पिल्लं